जर तुम्ही खानदेशमध्ये गेले तर खानदेशमध्ये तुम्हाला नाश्त्याचा कोणताही प्रकार न मिळता तुम्हाला तिथे अशा प्रकारचे पापड आणि बिबडे भाजून ठेवलेले एका डब्यामध्ये मिळेल आणि तुम्हाला त्या पापड बिबड्यांसोबत छानपैकी शेंगदाणे खायला दिले जातील। तर आज आपण अशाच प्रकारची एक रेसिपी, पारंपरिक रेसिपी आपण बनवणार आहोत, ते म्हणजे खानदेशी पान। तर हे ज्वारीपासून बनलेलं अतिशय पारंपरिक खाद्यपदार्थ आहे। तळून खाल्ल्यास हे अतिशय छान दुप्पट फुलून येतं आणि भाजूनसुद्धा हे खूप छान लागतं। तर चला मग सुरूया खानदेशी ज्वारीचे पान रेसिपी। यासाठी इथे मी 2 किलो गहू घेतलेले आहे आणि हे जे गहू आहे हे लोकवन प्रकारचे गहू आहे। तर या गव्हाचा चीक चांगल्या प्रकारे पडतो म्हणून इथे मी हा लोकवन गहू घेतलेला आहे। आता इथे आपल्याला छान प्रकारे याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून याला 3 दिवस भिजत घालायचं आहे। आता 3 दिवस भिजत घातल्यानंतर प्रत्येक दिवशी मतलब 3 दिवसांमध्ये तुम्हाला तिन्ही दिवशी याचं पाणी बदलायचं आहे, याची तुम्हाला खात्री घ्यायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला ज्वारी घ्यायची आहे। तर इथे मी ज्वारी घेतलेली आहे। तर ज्वारी तुम्ही कोणत्याही प्रकारची घेऊ शकता। इथे मी दादर ज्वारी घेतलेली आहे। 2 किलो गहू आणि 2 किलो ज्वारी अशा प्रमाणामध्ये आज आपण हा घाटा बनवणार आहोत। तर परफेक्ट प्रमाण आहे। आणि आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। आणि ही जी ज्वारी आहे आपल्याला छान प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि या ज्वारीला सुद्धा आपल्याला 3 दिवस छानपैकी भिजत घालायचं आहे। तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा, जेणेकरून माझ्या ज्या रेसिपीज आहे म्हणजे विस्मरणात गेलेल्या ज्या रेसिपीज आहेत त्या तुमच्यापर्यंत मी पोहोचू शकेल। आता 3 दिवसानंतर ही जी ज्वारी आहे ती चांगल्या प्रकारे भिजलेली आहे। आता आपल्याला यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्ही बघू शकता की छान प्रकारे पाणी हे निथळलेलं आहे आणि आपल्याला ही जी ज्वारी आहे ही कडकडीत उन्हामध्ये छान प्रकारे वाळून घ्यायची आहे। आता ही जी पद्धत आहे ही तुम्हाला थोडी ट्रिकी वाटत असली किंवा थोडी कठीण वाटत असली, परंतु याचा जो रिझल्ट आहे म्हणजे याच्यापासून बनणारा जो पापड आहे तो अतिशय उत्कृष्ट लागतो आणि खायला अतिशय चविष्ट लागतो। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तर ज्वारी आपली चांगल्या प्रकारे वाढलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा किलो तांदूळ। तर इथे अर्धा किलो तांदूळ छान प्रकारे धुवून त्याला उन्हामध्ये मी वाळवून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट की ज्यामुळे आपली जी पानांची टेस्ट आहे ती अतिशय छान लागेल। तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे दगडफूल, साधारणतः 1 टीस्पून दगडफूल आपल्याला इथे कुस्करून घालायचं आहे। आणि हे जे मिश्रण आहे हे तुम्हाला गिरणीतून ज्वारीच्या पिठासारखं दळून आणायचं आहे। आता दळून आणल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी ज्वारीचं पीठ दिसतं तसंच हे जे पीठ आहे हे दिसतं आहे। आता गहूसुद्धा छान प्रकारे भिजलेला आहे। तुम्ही बघू शकता की याच्यामधून दाबून जर बघितला तर याच्यामधून छान प्रकारे असा चीक बाहेर येतो आहे। तर माझ्याकडनं जी तांदूळाला भिजत घालून त्याला वाळवण्याची जी प्रोसेस आहे तीची जी क्लिप आहे ती मिस झाली, कशी मला माहिती नाही, तर त्यासाठी मला पूर्णपणे क्षमा करावी। आणि हे जे गहू आहे याला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत। आता तुमच्याकडे जर गिरण्या असतील म्हणजे ओलं गहू दळण्याच्या किंवा ओलं वाटण दळण्याच्या जर गिरण्या असतील तर तुम्ही तेथूनही हे दळून आणू शकता। आता थोडेसे गहू आणि अर्धा कप पाणी घेऊन आपल्याला याला काय करायचं आहे, दळून घ्यायचं आहे। आता भरपूर जणांना चीक काढणं म्हणजे खूप कठीण वाटतं, पण खरं तर चीक काढणं हे मुळीच कठीण नाही आहे, हात भरतात। तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, हाताला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे तुमचे हातसुद्धा भरणार नाही। अशा प्रकारे मी सर्व जे गहू आहे हे छान प्रकारे वाटून घेतलेले आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि अशा प्रकारे एक मोठ्या जाळीची जी चाळणी आहे, आपल्याकडे सर्वांच्या घरी अशी जी चाळणी आहे जे आपण वाफेवरचे मुटके वगैरे करण्यासाठी वापरतो, सगळ्यांच्या घरी अवेलेबल असते, ती वापरायची आहे। आणि त्यांनी एकदा हा चीक काय करायचा आहे, गाळून घ्यायचा आहे। त्यानंतर हे जे वरचे जे गव्हाचा जो कोंडा राहतो आहे याला अशा प्रकारे पिळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता हा जो चीक आहे याच्यामध्ये आता हलकासा तुम्हाला कोंडा दिसेल म्हणजे हा जो चीक आहे काडसर दिसेल। तर आता आपल्याला काय करायचं आहे, यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला एक दुसरी चाळणी घ्यायची आहे। कोंडा हा सर्व प्रकारे फेकून द्यायचा नाही आहे, हा तुम्ही गाईला घालू शकता किंवा याला भिजत घालून तुम्ही याच्या कोंड्याच्या वापड्यासुद्धा करू शकता। आता हा जो चीक आहे हा मी एकदा पुन्हा बारीक चाळणीने गाळून घेते आहे। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कापडाने सुद्धा गाळू शकता। ही जी रेसिपी आहे ही अगदी अचूक प्रमाणात मी दिलेली आहे। जर तुम्ही या पद्धतीने पानं केले तर तुमचं जे पान आहे ते मुळीच बिघडणार नाही। तर आता आपला चीक जो आहे हा छान सेट झाला आहे। आता आपल्याला पानांसाठी लागणारा मसाला, तर इथे मी अर्धी वाटी शोपा घेतलेले आहे,
मोजून मी इथे सोडा घेतलेला आहे, खायचा सोडा 35 ग्रॅम घेतलेला आहे, पापड खार 35 ग्रॅम घेतलेला आहे, अर्धी वाटी तीळ घेतलेली आहे, अर्धी वाटी जिरं घेतलेला आहे आणि मीठ मी इथे घेतलेलं आहे 50 ते 60 ग्रॅम. तर आता इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. दुसऱ्या दिवशीची मी प्रोसिजर तुम्हाला दाखवते आहे. पाणी मी जितकं आपलं पिठाचं मिश्रण होणार आहे तितकं पाणी उकळायला ठेवलं आहे. पाऊण बकेट पाणी मी इथे साधारणतः उकळायला ठेवलेलं आहे. आता आपल्याला आपण जे दळलेलं पीठ आहे ते आपल्याला 2-3 गडव्या पाण्यामध्ये म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये आपल्याला ते पीठ काय करायचं आहे, भिजवून घ्यायचं आहे. आता पीठ भिजवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चीक घालायचा आहे, जो आपण चीक काढून ठेवलेला होता रात्रीला. आता ही जी प्रोसेस आहे ही दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला करायची आहे, जेव्हा आपल्याला घाटा भरायचा आहे. सर्व चीक यामध्ये घालून झाल्यानंतर याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जितके जिन्नस काढून ठेवलेले आहे ते सगळे जिन्नस यामध्ये घालायचे आहे. आता सोड्याचं जे प्रमाण आहे ते अचूक प्रमाण आहे, पण तुम्हाला जर वाटत असेल की यामध्ये मिठाचं प्रमाण तुम्हाला कमी वाटतं आहे तर तुम्ही मिठाचं प्रमाण नंतर टाकून वाढवू शकता. पण जर तुम्ही आधीच जर का मीठ टाकलं तर ते खारट होण्याची शक्यता असते, म्हणून मी आधीच मीठ थोडं कमी घातलेलं आहे. आता आपल्याला गरम पाण्याचा अंदाज आल्यानंतर म्हणजे गरम पाणी उकळतं झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळूहळू आपण जे बनवलेलं जे मिश्रण आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. अशा प्रकारे जर तुम्हाला एकट्याला पॉसिबल नसेल तर तुम्ही एका दुसऱ्या जणांची मदत घेऊन हे जे मिक्सचर आहे अशा प्रकारे घोटून घेऊ शकता. ही प्रोसेस तुम्हाला खूप फास्ट करायची आहे आणि तुम्हाला सतत हा जो घाटा आहे हा हलवत राहायचा आहे, कारण हा जर घाटा तुम्ही हलवायला इथे उशीर केला तर यामध्ये गुठळ्या बनवू शकता आणि आपण जे बनवणार आहोत ते पापड मुळीच चांगले बनणार नाही. आता हा जर घाटा तुम्ही एकदम पातळ शिजवला तर मुळीच टेन्शन घ्यायचं नाही, तुम्ही याच्या पळीपापड्या करू शकता, त्यासुद्धा तळून आणि भाजून छान लागतात. आता 20 मिनिटानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा घाटा अशा प्रकारे बघून हलवून घ्यायचा आहे. 20-20 मिनिटाच्या 3 स्लॉटमध्ये तुम्हाला छान प्रकारे हा जो घाटा आहे हा शिजवून घ्यायचा आहे. आता तब्बल 1.5-2 तासानंतर तुम्ही बघू शकता याच्यावरती अशा प्रकारे साय बांधली गेली, म्हणजे आपला जो घाटा आहे हा छान प्रकारे शिजलेला आहे आणि अशाच प्रकारचा घाटा तुम्हाला शिजवायचा आहे, म्हणजे पूर्ण पिवळा जो थर आहे हा वरती तुम्हाला दिसला पाहिजे, तेव्हाच तुमच्या पानांना टिचासुद्धा जाणार नाही आणि तुमचा जो पापडाचा जो एक छान टेक्स्चर आहे तो कायम राहील. आता इथे आपल्याला एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे, जाडसर कपडा घ्यायचा आहे, त्याला थोड्या प्रमाणात असा घाटा लावून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्ही पान जेव्हा उलट्या प्रकारे टाकाल तेव्हा ते चिटकणार नाही. तर इथे मी एका छोट्या टोपलेमध्ये घाटा काढून ठेवलेला आहे. तुम्हाला हव्या तशा आकारामध्ये तुम्ही याच्यावर घाटा घेऊन अशा प्रकारे बिबडं थापून घेऊ शकता. आता हलक्या हलक्या हाताने पाण्याचा हात घेऊन तुम्हाला हे थापायचं आहे, खूप पाणी लावायचं नाही आहे. जर तुम्ही खूप पाणी लावलं तर हे जे पान आहे याला टिचा जाण्याची शक्यता असते. पाणी शक्य तितकं कमी टाका, तुम्हाला शक्य होत नसेल जर तुम्ही पळीपापड्या टाकू शकता. आता इथे तुम्ही बघू शकता हा जो सेटअप आहे इथे मी लावलेला आहे. एक धोतर घेतलेला आहे, नवीन धोतर अर्थातच, त्याला ओलं करून इथे मी एका पलंगावरती आथरलेला आहे आणि आपण जो थापलेला जे पान आहे किंवा पापड आहे तो आपल्याला अशा प्रकारे उलटा करून काढून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे सर्व जी पानं आहेत म्हणजे पापड आहेत ते मी घालून घेते आहे. तर अशा प्रकारचे ज्वारीचे पापड तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि तुम्ही तुमच्याकडे ज्वारीचे कोणत्या कोणत्या प्रकारचे पापड बनवता हे मला नक्की कमेंट करून सांगा. आता हे पूर्ण पापड थापल्यानंतर तुम्हाला 2-3 तासानंतर हे जे पापड आहेत याला अशा प्रकारे उलटून घ्यायचं आहे, जेणेकरून दुसऱ्या बाजूने सुद्धा हे जे पापड आहे हे छान प्रकारे कोरडे होतील. आता हे मी 10 वाजेपर्यंत थापून झाल्यानंतर 2 वाजता मी परतवले होते. आता 4 किंवा 5 वाजता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावर उलट्याच बाजूने अशा प्रकारे पाणी घालून याला मुरू द्यायचं आहे आणि अशा प्रकारे पापड काढून घ्यायचे आहेत. आता हे जी प्रोसिजर आहे ही करताना पहा तुम्ही किती छान प्रकारे हे जे पापड आहे हे निघून येत आहे, एकही पापड निघालेला नाही आहे. आता हा जो पूर्ण घाटा आहे हा अशा प्रकारे पापड जे आहे तुम्हाला ओल्या कापडामध्ये गुंडाळून 1 तास तरी ठेवायचे आहे. 1 तास हे ठेवल्यानंतर हे जे पापड आहे हे सरळच्या सरळच राहतील, कारण जर हे वाकडे तिकडे झाले तर आपल्याला भरायला डब्बा हा जास्त लागतो आणि अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, हे पापड 1-1.5 तासानंतर वाळत घालायचे आहे. आता वाळत घातल्यानंतर याच्यावरती आपल्याला थोडं वजनदार चटई किंवा कापड असं अंथरून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी याला छान प्रकारे वाळवून घेतले होते. आता हे जे पापड आहे हे पूर्णपणे वाळलेले आहे आणि आपल्याला याच्या घड्या करून घ्यायच्या आहे. आता तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहत आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि तोपर्यंत पाहत राहा करुणाज किचन.